महाराष्ट्र आवाज न्यूज. काही जण जिंकूनही दिसत नाहीत. पराभूत उमेदवाराने मात्र नागरिकांना दिला दिलासा. पराभवानंतरही जनसेवा कायम. प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंकज मराठे यांच्या पुढाकाराने स्वच्छता. नागरिक म्हणाले, हीच खरी लोकसेवा. शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीला 6 महिने उलटून गेले असले तरी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील हुडको हाऊसिंग सोसायटी परिसरात अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचल्याने तसंच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक पदाचे उमेदवार श्री पंकज ईश्वर मराठे यांच्याशी संपर्क साधला. नागरिकांच्या समस्या समजता श्री मराठे यांनी तातडीने शिरपूर नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित विभागाचे लक्ष वेधलं. त्यांच्या पाठपुराव्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरात जाऊन कचरा उचलण्याची व संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याची मोहीम राबवली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. निवडणुकीत विजय किंवा पराभव हा लोकसेवेचा शेवट नसतो, तर समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याची संधी असते. हे श्री पंकज मराठे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही जनतेपासून दूर न जाता त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हीच लोकप्रतिनिधींची खरी ओळख असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं. स्थानिकांच्या मते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीही नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत अशीच तत्परता दाखवण्याची गरज आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, गटारी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर वेळेवर उपाययोजना झाल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. या घटनेमुळे एक सकारात्मक संदेश समोर आला आहे. लोकसेवा ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती सातत्याने चालणारी सामाजिक जबाबदारी आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात स्थान निर्माण करते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.